नमस्कार. या ठिकाणी तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, या ठिकाणी महिलांसाठी खूप अतिशय आनंदाची या ठिकाणी खुशखबर समोर आलेली आहे. तर महिलांसाठी या ठिकाणी राशनधारक ज्या काय महिला आहे यांच्यासाठी एक खुशखबर समोर आलेली आहे. तर काय आहे ती खुशखबर ती आपण जाणून घेणार आहोत. बघा, गुढीपाडव्याला गुढीपाडव्याला या ठिकाणी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. गुढीपाडव्याला महिलांना काय मिळणार आहे, तर ही एक खुशीची गोष्ट आहे महिलांसाठी की महिलांना एक गिफ्ट मिळणार आहे शासनातर्फे. तर बघा, या ठिकाणी गव्हर्नमेंट डिसिजन राज्यातील रेशन धारक, तर बघा राशन कार्ड जे काय धारक एक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता बघा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंत्योदय योजनेतील पात्र महिलांना बघा या ठिकाणी साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तर बघा, महिलांसाठी एक खुशखबर आहे की महिलांना गुढीपाडव्याच्या सणाला या ठिकाणी साड्या मिळणार आहे. त्या बी फुकट या ठिकाणी महिलांना साड्या मिळणार आहे. तर कशा तुम्हाला मिळायच्या आहे याची माहिती आपण पाहूया. सोलापूर शहरातील 6,072 तसेच ग्रामीण भागातील 49,130 महिलांना गुढीपाडव्याच्या दिवशी रेशन दुकानामधून बघा या ठिकाणी तुमच्या रेशन दुकानामधून एक साडी मिळणार आहे. एका कुटुंबामधील महिलेला एक साडी मिळणार आहे. हे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने या योजनेची घोषणा केली असली तरी अद्याप साड्या पोहोच झाल्या नाहीत. मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी वाटप करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून प्रशासनाकडून आपल्याला मिळालेली आहे. तर बघा, ज्या काय साड्या आहे हा लवकरात लवकर वितरित होणार आहे आणि महिलांना या ठिकाणी गुढीपाडव्या दिवशी साड्या मिळणार आहेत. बघा, या ठिकाणी एक राशन कार्ड धारकासाठी एक महत्त्वाची एक देखील बातमी आहे. ते देखील आपण पाहूया. तर बघा, या ठिकाणी सरकारने स्वस्त धान्य योजनेत मोठे या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे. तर बघा, 1 एप्रिलपासून बघा या ठिकाणी 1 एप्रिलपासून KYC न केलेल्या रेशन कार्ड धारकांचे रेशन धान्य बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा, या ठिकाणी 1 एप्रिलपर्यंत खास करून महिलांनी किंवा आपल्या कुटुंबामधील कोणत्याही सदस्यांनी 1 एप्रिलपासून जर तुम्ही KYC केली नाही तर बघा, अनेक लोक अधिक उत्पन्न असूनही रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेत असल्याचे आणि बनावट राशन कार्ड धारकांचे प्रमाणपत्र वाढवणे सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. तर तुम्हाला ही KYC करून घ्यायची आहे, नाहीतर तुम्हाला राशन मिळणार नाही. बघा, या ठिकाणी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रेशन कार्डवरील प्रत्येक व्यक्तीने 31 मार्चपर्यंत KYC करणे बंधनकारक आहे. बघा, जे काय 1 एप्रिल आहे इथपर्यंत जर तुमची KYC झाली नाही, आता म्हणजे इकडे बघा एप्रिल म्हणजे की 31 मार्च. आता 31 मार्च नंतर येतो एप्रिल महिना. जर का तुम्ही एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे की या ठिकाणी एप्रिल महिना उगाच या ठिकाणी टाकण्यात आला, खरं तर 31 तारखेपर्यंत या ठिकाणी मार्चच्या 31 तारखेपर्यंत या ठिकाणी KYC करावी लागणार आहे, नाहीतर तुम्हाला राशन मिळणार नाही. ही मुदतवाढ शेवटीची असून जर लाभार्थ्यांनी ठरलेल्या कालावधीत KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना स्वस्त दरात धान्य मिळणार नाही. ग्रामीण भागातील परिस्थिती आणखी गंभीर असून एकूण 18.30 लाख लाभार्थ्यांपैकी 5 लाख नागरिकांनी अद्याप KYC केलेली नाही. विशेषतः 5 वर्षाखालील मुले आणि 70 वर्षातील वृद्धांनी KYC करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. आधार कार्डशी संबंधित काही समस्या असल्यास पुरवठा विभागाचे अधिकारी यावर तोड काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जर या समस्येवर वेळेत तोडगा निघाला नाही तर या वयोगटातील व्यक्तींना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तर काही जे म्हातारे व्यक्ती आहेत यांच्या KYC करता येत नाही, म्हणजे की बघा त्यांचे अंगठे एकतर चिपकत नाही. तर अशांना जर बघा अडचण जर येत असतील तर बघा, आधार कार्ड समोरचे काही समस्या असल्यास पुरवठा विभागाचे अधिकारी यावर तोड काढण्याचा प्रयत्न करतात. तर बघा, या ठिकाणी
महिलांसाठी ही बातमी आहे की महिलांना साड्या गुढीपाडव्याच्या मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी राशन दुकानामध्ये आणि या ठिकाणी बघा जी काय ई-के-वाय-सी आहे, हा ई-के-वाय-सी तुम्हाला कॉम्प्युटरवर सुद्धा करता येते आणि मोबाईलवर सुद्धा तुम्हाला ई-के-वाय-सी करता येते. तुम्ही कॉम्प्युटर सेंटरवर जरी गेला तर तुम्हाला ई-के-वाय-सी करता येते, ज्याने तुमचे राशन बंद होणार नाही. तर ही होती माहिती. धन्यवाद.